नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. एम-पी-एस-सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आपली जे-एम-एफ-सीची परीक्षा पुढे गेली. मी तुम्हाला 8 दिवसाखाली व्हिडिओ बनवलेला होता आणि 2-3 दिवसाखाली पण एक बनवलेला होता. दोन्ही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं होतं, की 99% माझे शब्द 99% चे होते. 99% परीक्षा जे-एम-एफ-सीची पोस्टपोन होऊ शकते. लीगली जे-एम-एफ-सीची परीक्षा घेणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यावर बऱ्याच लोकांनी काही कमेंट वगैरे केले. आमच्या ऑफिसच्या माणसाला ते रिमूव्ह करायला लागले. त्याच्यामध्ये सर आमच्या यांनी सांगितलंय, की परीक्षा 100% 2 ऑगस्टला होणार आहे आणि तुम्ही असं कसं वागू शकता? एक शिक्षक आहात तुम्ही आणि तुम्ही या टाईमला तुम्ही पोरांना डिस्टर्ब कसं करू शकता? 2 ऑगस्टला पेपर आहे आणि 1 महिनाभर अगोदर तुम्ही पोरांना डिस्टर्ब करण्यासाठी हा व्हिडिओ टाकलाय का? अभ्यासाचा फ्लो तुटतोय पोरांचा. आमच्या सरांनी सांगितलं 2 ऑगस्टला कन्फर्म परीक्षा होणार आहे. ठीक आहे. सरांचे पण नावं टाकले होते. तर निदान सरांचे तरी नावं टाकायला नाही पाहिजे होते. मला काय सांगायचं तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या. विद्यार्थी जे असतात ते म्हणजे माझे काही कमी विद्यार्थी नाही आहे त्या परीक्षेला. जे-एम-एफ-सी प्रिलिमसाठी जी आपली 2024 साठी ही 8वी बॅच आहे. ठीक आहे. जवळपास प्रत्येक बॅचमध्ये 250 विद्यार्थी आहेत. म्हणजे कोणत्या बॅचमध्ये समजा एक 50-60 कमी जरी म्हटलं तरी म्हणजे जवळपास 1700-1600 विद्यार्थी तरी आपले या येणाऱ्या परीक्षेची वाट बघतायत. एवढे माझे स्वतःचे विद्यार्थी असताना सुद्धा मी जर सांगत असेल, की परीक्षा पुढे जाते. ठीक आहे. तर त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना म्हणजे डिसमूड करणं किंवा अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स करणं असं नाहीये. ठीक आहे. मुळात मनाची तयारी असणं गरजेचं आहे. काय होतं विद्यार्थी बरेच खचून जातात. आता जेव्हापासून ते नोटिफिकेशन आलं ना, बऱ्याच पोरांचे मला फोन यायला लागले, की "सर असं-असं झालं, आता कसं करणार? आता काय करणार?" तर ह्या सगळ्यांना एक मार्गदर्शनपर म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहेत, की एक्झाम तुमची एखादा महिना पुढे जाऊ शकते, 2 महिना पुढे जाऊ शकते, 3 महिना पुढे जाऊ शकते, का यावर्षी परीक्षा होणारच नाही. ठीक आहे. इथपर्यंत आपण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत. सोबतच तुम्ही बॅकअप प्लॅन म्हणून तुमच्यासाठी काय ऑप्शन आहेत, याची सुद्धा चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता हे सगळे व्हिडिओज आपण YouTubeवर टाकत असतो. म्हणजे तुम्हाला अगोदरच थोडंसं जाणीव करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. तर ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जर या YouTube चॅनलवर अजून नवीन असाल, तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या कराड लॉ क्लासेसच्या कुठल्या WhatsApp ग्रुपमध्ये तुम्ही नसाल, ग्रुपमध्ये पण मी माहिती पाठवत असतो नेहमीच तुम्हाला. तर त्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला जॉइन करण्यासाठी हा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, ह्याच्यावर म्हणजे काही WhatsApp ग्रुप वगैरे असा मेसेज करा किंवा तुमचं नाव मेसेज करा. तुमचं नाव मेसेज केल्यानंतर ऑफिसचा माणूस तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईल किंवा तुम्हाला लिंक वगैरे पाठवेल ग्रुपला जॉइन करण्यासाठी. त्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला आपल्या जे-एम-एफ-सी परीक्षेचे बाकीचे येणारे अपडेट्ससुद्धा तुम्हाला मिळत राहतील. एवढंच नाही तर अल्टरनेटिव्ह काय-काय ऑप्शन असतात लॉच्या म्हणजे डिग्री असलेल्या लोकांना. ह्या सगळ्या जाहिरातींचे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन येतात ते तुम्हाला आपल्या ग्रुपवर माहिती मिळत असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला त्या टायमिंगला सांगण्यामागचं कारण हेच होतं, की आता सध्याच्याला आय-बी-पी-एस परीक्षेचे फॉर्म ओपन आहेत. म्हणजे आय-बी-पी-एस लॉ ऑफिसर. आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात चालू आहे, की सर आम्ही तर फक्त हार्डकोर आम्ही जे-एम-एफ-सीवाले आहोत. आम्हाला जे-एम-एफ-सी सोडून दुसरं काहीच करायचं नाही. ठीक आहे. मग मला अशा विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. आता आपल्या क्लासेसचे सिलेक्शन तुम्ही बघत असता. मी स्टेटसला ठेवत असतो, आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये टाकत असतो. बरेच लोकं कुणी लॉ ऑफिसर असतं, कुणी डिफेन्स लीगल एड काउन्सिल असतं. ठीक आहे. कुणी त्याच्यामध्ये लॉ असिस्टंट असतं, कुणी CBI-IPPमध्ये असतं. ठीक आहे. कुणी बँक लॉ ऑफिसर असतं. BMCच्या जाहिराती वगैरे तुम्ही बघता. BMCमध्ये कोणी लॉ ऑफिसर म्हणून आपले विद्यार्थी लागलेले आहेत. ठीक आहे. हे सगळे आता सध्याच्याला अशा ज्या पोस्ट आपल्याला साठी आहेत ना, कुठल्याही पोस्टला लाखभर पगार आहे. म्हणजे कुठल्याही पोस्टला लाखभर पगार आहे. जेवढे जे-एम-एफ-सीमध्ये सिलेक्शन नाही आहेत ना, त्याच्यापेक्षा 3 पट सिलेक्शन आपले बाकीच्या ह्या सगळ्या जाहिरातींमधनं आपले विद्यार्थी मिळवतात. म्हणजे खूप सारे त्यांचे स्टेटस वगैरे आपल्या YouTube चॅनलवर पण आहेत. त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे पण मी बऱ्याच वेळेस घेतलेले आहे. ठीक आहे. हे सांगण्यामागचं कारण काय आहे? जे-एम-एफ-सीची तुम्ही आता हार्डकोर तयारी करणारे आहात. तुम्हाला जे-एम-एफ-सीच व्हायचं आहे. पण आता परीक्षा कुठे आहे? ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे-एम-एफ-सी आपण वाट बघतोय. पण जे-एम-एफ-सीची वाट बघण्यामध्ये आपल्या करिअरचे आता तुम्ही 2000 म्हणजे केव्हापासून तुम्ही वाट बघताय? करिअरमधले आपलं 1 वर्ष निघून गेलं, 2 वर्ष निघून गेलं, तिसरं वर्ष निघून गेलं. ठीक आहे. आता 4थं वर्ष निघून जायची वेळ आलेली आहे. मग तुमच्यातली लोकं म्हणताल, की "सर आता परीक्षा जाऊन किती पुढे जाणार आहे? 4थं वर्ष कशाला जाईल आमचं?" ठीक आहे. तर एकच गोष्ट सांगतो तुम्हाला. जर फ्रेशर लोकांना सुप्रीम कोर्टाने अलाऊ केलं नाही, तर तुमची परीक्षा वेळेवर होईल. कसं? का तर फ्रेशर लोकांना अलाऊ केलं नाही, अगोदरचा निर्णय कायम राहिला, तर जे सर्व्हिस रूल बनवलेले आहेत आत्तापर्यंत, जे सर्व्हिस रूल जे-एम-एफ-सीसाठी बनवलेले आहेत, त्या सर्व्हिस रूलच्या आधारावर परीक्षा लगेच घेता येते. पण जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला, तर काय होणार आहे?
तर अगोदर सुप्रीम कोर्ट ऑर्डरमध्ये काय करेल, की सर्व्हिस रूल बदलण्यासाठी 3 महिन्याचा वेळ वगैरे दिलेला आहे, असं काहीतरी सुप्रीम कोर्ट सांगेल. मग 3 महिन्याचा वेळ तुम्हाला दिला जातो आणि ते 3 महिन्याचं काम राज्य सरकार किती दिवसात करतं ह्याचा पण अनुभव आपल्याकडे आहे. मुळात मी तुम्हाला काय सांगतोय, की एक शिक्षक म्हणून म्हणजे मी जे अंदाज बांधणी करत असतो, ह्या अंदाजाचा फायदा आपल्या सगळ्यांना व्हायला पाहिजे. ठीक आहे. अंदाज माझे अशा प्रकारचे असतात. म्हणजे मी ह्याच्यावर फार विचार केलेला असतो, की आता इथून पुढे काय होईल? असं केलं तर काय होईल? तसं केलं तर काय होईल? तर एवढं सगळं होऊ शकतं अशी तुमची सगळ्यांची मनाची तयारी असायला पाहिजे. जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाची तुम्ही केसचं स्टेटस जर बघितलं, आपल्या WhatsApp ग्रुपवर त्याचे पण अपडेट मी पाठवत असतो. तर तुम्ही स्टेटस जर बघितलं सध्या त्याच्यामध्ये अशी तारीख पण दिसत नाहीये. म्हणजे तारीख जेव्हा सुप्रीम कोर्टाची पडते ना, एखाद्या महिन्याची पडते, दीड महिन्याची पडते, 2 महिन्याची पडते. 2-2 महिने सुप्रीम कोर्टाच्या तारखा पडतात. एक तर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायलाच त्याच्यामध्ये दीड महिना, 1-2 महिने त्याच्यामध्ये लागू शकतात. ही पहिली गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जर फ्रेशर लोकांना अलाऊ केलं नाही, ठीक आहे, तर विषय संपून जातो. लगेच मग त्याच्यामध्ये जे-एम-एफ-सी परीक्षेचं नोटिफिकेशन, जे-एम-एफ-सी वगैरे सांगेल तुम्हाला, की एका महिन्यात आम्ही परीक्षा घेतो. लगेच म्हणजे ते तर घेता येणार नाही. फॉर्म भरायची तारीखच तोपर्यंत चालू राहणार आहे. मग फॉर्म भरायची तारीख संपल्यानंतर पुढे 45 दिवस वगैरे पकडा. म्हणजे 3, 3.5, 4 महिने तर त्याच्यामध्ये परीक्षा 3 महिने तरी पकडा. कमीत कमी समजा आपण असं समजूया, की सगळं एकदम मशिनरी तुम्ही आता म्हणजे एम-पी-एस-सीला म्हणजे फार घाई आहे. राज्य सरकारकडे खर्चायला भरपूर पैसा आहे. राज्य सरकार काही त्याच्यामध्ये म्हणजे अ, जे-एम-एफ-सीच्या समजा तुमच्या जागा जर भरल्या, तर ₹50,000 पगार मुख्यमंत्र्याच्या डायरेक्ट म्हणजे ब्लॅक अकाउंटमध्ये जाणार आहेत. एवढी मुख्यमंत्र्याला गरज आहे तुमच्या जागा भरण्याची, असं समजा. असं जरी झालं तरीसुद्धा 3 महिन्याच्या अगोदर तुमची परीक्षा जे-एम-एफ-सीची घेता येणार नाही. ठीक आहे. ही सत्य परिस्थिती आहे. सत्य परिस्थिती आपल्याला तुम्हाला ऐकायला जरी समजा वाटत असेल, की सर तुम्ही जे सांगताय ते म्हणजे आम्हाला अजिबात म्हणजे आता हे आम्हाला म्हणजे फार वाईट वाटतं याचं. ठीक आहे. वाईट जरी वाटलं तरीसुद्धा माझं काम इथे तुम्हाला फक्त गोड-गोड सांगायचं, तुम्हाला गोड बोलायचं, की "अरे असं-असं आहे, तुमची परीक्षा आहे. लगेच तुम्ही आता जे-एम-एफ-सीची प्रिलिमची अजून एकदा तुम्ही त्याच्यामध्ये जोरदार तयारी करा. ज्याचे बॅच संपल्यात त्यांनी परत बॅच जॉइन करा आणि जे-एम-एफ-सीच्या जोरदार पाठीमागे लागा." असं सांगून तुमचे पैसे बसून कमवण्यामध्ये मला सुख नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मलाही सुख लागलं पाहिजे. तुमची जी फीस तुम्ही भरताय त्याच्यामध्ये मला फीस सुख लागलं पाहिजे. माझा आपली जी मैथिली आहे, त्या लेकरा-बाळांना पण सुख लागलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे सांगायचे ते सत्य परिस्थिती सांगूनच तुमची ॲडमिशन आपण घेत असतो. जे-एम-एफ-सी बॅचचं अजूनही तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्ही घेऊ शकता. हे सांगत असताना मला तुम्हाला हे सांगावं लागतं, की 3 महिने तरी अशी परीक्षा होऊ शकत नाही. आणि सोबत हे पण सांगावं लागतं, की फ्रेशर लोकं जे आहेत, जर फ्रेशर लोकांना त्याच्यामध्ये आता अलाऊ केलं, फ्रेशर लोकांना अलाऊ करण्याचे चान्सेस नाही आहेत असं अजिबात समजू नका. तुमच्यातले बरेच लोकं काही काही लोकांचं असं चालतं, की फ्रेशर लोकांना अलाऊ करणारच नाहीत. ठीक आहे. म्हणजे एवढं हायकोर्टाला विचारलं, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्यांना विचारलं, काय ते सगळ्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला विचारलं, सगळ्यांना विचारलं आणि एवढं विचारून त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने शेवटी निर्णय घेतला. आता निर्णय बदलूच शकत नाही. ठीक आहे. शेवटी ते सुप्रीम कोर्ट आहे आणि जे चालू आहे ते रिव्ह्यू पिटिशन आहे. रिव्ह्यू पिटिशनचा अर्थ काय असतो? ठीक आहे. रिव्ह्यू पिटिशनचा अर्थ जर आपल्याला लक्षात येत नसेल कायद्यामध्ये, तर मग आपला कायदा शिकून काय फायदा आहे? रिव्ह्यू पिटिशनचा अर्थच आहे, की सुप्रीम कोर्ट जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, तो निर्णय चक्क बदलू शकतं. म्हणजे सरळ फ्रेशर लोकांना अलाऊ नाही म्हटलं होतं ना, इथून पुढे फ्रेशर लोकांना अलाऊ म्हणून सांगू शकतं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाला जर वाटलं, की एवढं 3 वर्ष प्रॅक्टिसचा काही असा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. एखादं वर्ष ठेवायचे 1 वर्ष ठेवू शकतं. 2 वर्ष प्रॅक्टिस ठेवायचे 2 वर्ष ठेवू शकतं. म्हणजे काही बदल करायचे ते सुप्रीम कोर्ट करू शकतं रिव्ह्यू पिटिशनमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा जर बदल झाला ना, चक्क फ्रेशर लोकांना अलाऊ केलं, तरीसुद्धा बदल झाला. 2 वर्ष प्रॅक्टिस केली, तरीसुद्धा बदल झाला. 1 वर्ष प्रॅक्टिस केली, तरीसुद्धा बदल झाला. मग हा जो झालेला बदल आहे, हा बदल झालेला डायरेक्ट परीक्षा कशी घेता येईल? ठीक आहे. अगोदर काय करायला लागेल, राज्य सरकारांना आदेश द्यावे लागतील, की तुमचे जे ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स आहेत, याच्यामध्ये तुम्ही अमेंडमेंट करा. ते विंटर सेशनमध्ये वगैरे समजा होईल तुमचं ऑक्टोबर वगैरे जे असतं सेशन आपलं, त्या सेशनमध्ये तुम्हाला करायला लागेल आणि सेशनमध्ये तो बदल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होईल, तुमचं त्याच्यामध्ये फ्रेशर लोकांना किंवा ते 1 वर्ष, 2 वर्ष प्रॅक्टिसवाल्या लोकांना अलाऊ केलं जाईल. असं सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतं. हे सगळे माझे फक्त आणि फक्त अंदाज आहेत. ठीक आहे. तुमच्यातले बरेच लोकं खाली कमेंट करतायत, की "सर तुमचा अंदाज चुकत नाही." ठीक आहे. माझा अंदाज चुकत नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण मी नाही म्हणू शकत माझा अंदाज कधीच चुकत नाही. कारण उद्या जर समजा काहीतरी वेगळं झालं आणि माझा अंदाज चुकला. आत्तापर्यंत तरी समजा मी तुम्हाला इथपर्यंत मी म्हणू शकतो, की आत्तापर्यंत तरी माझा अंदाज चुकला नाही. अशाच प्रकारे गोष्टी झालेल्या आहेत.
ठीक आहे. पण इथून पुढे जर चुकला माझा तर काय करणार? ठीक आहे. त्याच्यामुळे माझा अंदाज कधीच चुकू शकत नाही, असं मी अजिबात म्हणणार नाही. तुम्ही लोकं कमेंट बॉक्समध्ये म्हणू शकता. तुमचा आत्तापर्यंतचा माझा जो अनुभव आहे, मी जे अंदाज सांगितले ते बरोबर आलेत का नाही? ह्याच्यावरून तुम्ही ते म्हणू शकता. तुम्ही म्हणताय कमेंट बॉक्समध्ये दिसतंय मला. मी काल स्टेटस पण ठेवलं होतं ते. पण अशा प्रकारे गोष्टी सगळ्या होऊ शकतात, याची जाणीव तुमच्या सगळ्यांना असायला पाहिजे. महाराष्ट्रभरातले बरेच विद्यार्थी माझ्या म्हणजे ह्या प्रत्येक म्हणजे मी जे सांगतो ह्याच्यावर अवलंबून असतात. त्याच्यामुळे मला काही खोटं बोलता येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला वेगळ्या विनाकारण आशेमध्ये ठेवता येत नाही. ठीक आहे. आता मी विनाकारण समजा इथे बसून सांगितलं, की फ्रेशर लोकांना अलाऊ करणार त्याच्यामध्ये आणि फ्रेशर लोकांनी पण तयारी करा. ठीक आहे. मी तुम्हाला इथे सांगितलं 2 महिन्यामध्ये परीक्षा होणार. लवकरात लवकर क्लास जॉइन करा, अजून तयारी करा. ठीक आहे. असं सांगून त्याच्यामध्ये चालत नाही. का तर तुमच्या आता आपल्या व्हिडिओला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या त्याच्यामध्ये जवळपास 8,000-10,000 फॉर्म असतात. 8,000-10,000 पोरं परीक्षा देतात. आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज 7,000 7,500 व्ह्यूज असतात. ठीक आहे. म्हणजे जवळपास जेवढे महाराष्ट्रातले ज्युडिशियरीची तयारी करणारे पोरं आहेत, हे सगळेच्या सगळे आपल्याला फॉलो करतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीची माहिती मला इथे बसून देता येत नाही. ठीक आहे. काय-काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगितलं. पहिलं मी तुम्हाला सांगितलं, की एकतर फ्रेशर लोकांना अलाऊ करणार नाहीत. नाही जरी करायचं म्हणलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये 1.5-2 महिने लागू शकतात सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायला. असं होऊ शकतं. सुप्रीम कोर्टाने समजा फारच आता ह्याच्यात थोडंसं असं आहे, की सुप्रीम कोर्टाने समजा फारच प्रायोरिटीवर त्याच्यामध्ये विचार केला, की हे लवकर आपण डिसमिस करून टाकू, संपवून टाकू. सुप्रीम कोर्ट ओपन झालं त्याच्यानंतर त्याने डिसमिस वगैरे करून टाकलं. ठीक आहे. काही जरी केलं त्याच्यामध्ये तरीसुद्धा पुढे 1-2 महिने मी तुम्हाला सांगतोय. 2.5 ते 3 महिने तुमची परीक्षा त्याच्यामध्ये आजपासून 2.5 ते 3 महिने तुमची परीक्षा होणं शक्य नाहीये. जर फ्रेशर लोकांना अलाऊ केलं नाही तर. पण फ्रेशर लोकांना अलाऊ केलं किंवा काही बदल केला, तर पुढे सर्व्हिस रूल वगैरे अमेंडमेंट करायचं आलं, त्याच्यानंतरच परीक्षा त्याच्या ठिकाणी घेता येणार तुम्हाला. अशा सुद्धा गोष्टी आहेत. किंवा ह्याच्यामध्ये अजून एक चान्स आहे, म्हणजे आपण जर समजा अजून खोलामध्ये विचार केला तर. ठीक आहे, 2024 ची जी एक्झाम आहे, ह्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काहीतरी स्पेसिफिक डायरेक्शन देऊ शकतं, की जी सध्याची जी पेंडिंग जाहिरात आहे, ह्या जाहिरातीला इकडचे कोणतेतरी रूल लागू करा किंवा आम्ही मागच्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं, की तुमची 2024च्या ज्या जाहिराती आहेत, याला तुम्ही ओरिजिनल जुने रूल लागू करून फ्रेशर लोकांना अलाऊ करा. असं काहीतरी करून समजा 24 मध्ये रिलीफ वगैरे देऊन बाकी पुढचा मग रूल बदलत बसा, असा एक काहीतरी वेळ मिळू शकतो. पण काही जरी झालं तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागावा लागेल आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सुद्धा जी परिस्थिती बदललेली आहे त्याबद्दल थोडासा 1-1.5 महिन्याचा तरी वेळ म्हणजे 45 दिवसाचा तरी वेळ त्याच्यामध्ये पोरांना द्यावा लागेल. अशा सगळ्या गोष्टी आपल्या परीक्षेच्या बाबतीत होऊ शकतात. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? बाकी तुम्हाला जे मी सांगतोय, की जे-एम-एफ-सी परीक्षेमध्ये जर एवढी अनिश्चितता असेल, तर आपण काहीतरी आपला पर्यायी मार्गसुद्धा बघितला पाहिजे. पर्यायी मार्गामध्ये तुम्ही काय बघू शकता? एक तर तुम्ही समजा प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही प्रॅक्टिसचा मार्ग बघा आणि जर समजा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कम्फर्टेबल नाही आहेत, तुम्हाला प्रॅक्टिसचा स्ट्रगल जर समजा सहन होणारा नाही आहे, तर अशा वेळेस फक्त आणि फक्त जे-एम-एफ-सी परीक्षेची वाट बघत बसू नका. ठीक आहे. का बसू नका? का तर त्याच्यामागे तुमचे हे सगळे कारणं आहेत. जे-एम-एफ-सीची परीक्षा अशा पद्धतीने पुढे जाऊ शकते. ह्या वर्षाच्या एंडपर्यंत सुद्धा परीक्षा पुढे जाऊ शकते. जर अलाऊ वगैरे केलं किंवा काही सर्व्हिस रूलमध्ये काही बदल वगैरे केला आणि जर समजा 2024ला काही एक्सेप्शन दिलं नाही परीक्षेला, तर 2024ची परीक्षा अशा पद्धतीने फार पुढे त्या ठिकाणी जाऊ शकते. मग पर्यायी मार्गामध्ये मी तुम्हाला सांगितलं आय-बी-पी-एसचं असू द्या. आता आय-बी-पी-एस लॉ ऑफिसरचं जे असतं ना, दरवर्षी जाहिरात येते. ठीक आहे. जशी जे-एम-एफ-सीची जाहिरात येते ना, तशी दरवर्षी आय-बी-पी-एसची जाहिरात येते. आणि एवढी प्रॉम्प्ट जाहिरात असते, म्हणजे एवढं टाईमवर ते लोकं प्रॉम्प्ट असतात. तुम्ही जर आता जाहिरातीमध्ये बघितलं, तुम्हाला सांगतो त्याची परीक्षेचे डेट वगैरे. म्हणजे जे आपल्या एम-पी-एस-सीला अजून फार जास्त वेळ आहे हे सगळं करायला. तरी त्यांचं नोटिफिकेशन दिलेलं आहे. आता तुम्हाला दिसेल का नाही की ठीक आहे, मे बी दिसणार नाही. याला झूम करता येणार नाही मला इथून. तर त्यांनी तुम्हाला सांगितलंय, परीक्षेची फॉर्म भरायची लास्ट तारीख जी आहे ती तुमची 21/7/2026 आहे. हे जे एम-पी-एस-सी पण देतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय, हॉल तिकीट तुमचं ऑगस्ट 2026 मध्ये मिळेल. ऑनलाईन प्रिलिम एक्झाम तुमची ऑगस्ट 2026 मध्ये होईल. त्याच्यानंतर रिझल्ट तुमचा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026 मध्ये येईल. त्याच्यानंतर मेन्सचं हॉल तिकीट तुमचं ऑक्टोबर 2026 मध्ये येईल. मेन्सची परीक्षा तुमची नोव्हेंबर 2026 मध्ये होईल आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू जो आहे, तो त्याच्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंटरव्ह्यू होईल आणि फायनल तुमचं जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे, ती तुमची जानेवारी 2027 ला होईल. हे आय-बी-पी-एस लॉ ऑफिसरची त्याच्यामध्ये पोस्ट आहे. ज्या लोकांचं नुकतंच लॉ झालंय, ते लोकंसुद्धा हा फॉर्म भरू शकतात. आय-बी-पी-एस लॉ ऑफिसर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन
याच्या वेबसाईटवर तुम्हाला हा बँक लॉ ऑफिसरचा फॉर्म तुम्हाला मिळेल. तिथून तुम्ही तो फॉर्म भरू शकता. ठीक आहे. याचे पण क्लासेस आपले मागचे 3-4 वर्ष झालं आपण IBPS लॉ ऑफिसरचे क्लासेस घेतोय. याची रेकॉर्डेड कोर्स असतो. त्याची तुमची ₹8,000 फीस असते. तुम्ही ॲप्लिकेशनवरनं तो कोर्स वगैरे जॉइन करू शकता. याची आयडिया तुम्हाला जर द्यायचं म्हटलं, आता कसं असतं की बऱ्याच पोरांना असं वाटतं की म्हणजे आम्ही लॉवाले आहोत. मग आम्ही हे इंग्लिश कसा अभ्यास करणार? आम्ही रिझनिंग वगैरे कसा अभ्यास करणार? ठीक आहे, एकदाच तुम्हाला तयारी करायची आहे. आता जे-एम-एफ-सीमध्ये आपण एवढ्या सगळ्या विषयांची तयारी करतोय ना, असं समजा की तुम्हाला एखादा सिव्हिल प्रोसिजर कोड आणि सी-आर-पी-सी एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. म्हणजे असं समजून तुम्ही इंग्लिशची एकदा तयारी जर करून घेतली, इंग्लिश, रिझनिंग ह्या सगळ्या गोष्टींची एकदा जर तयारी केली, तर दरवर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये एक नवीन एरिया तुमच्यासाठी ओपन होत असतो. ठीक आहे. आणि हा एरिया तुम्हाला बाकीच्या बऱ्याच परीक्षांना कामाला येतो. म्हणजे दुसरी कुठली जरी तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल, समजा लॉ ऑफिसरचं कुठलंही करत असाल, बी-एम-सीच्या कुठल्या एक्झामची तयारी करत असाल, कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल, तर आता तिकडे इंग्लिश आहे. ठीक आहे. तिकडे रिझनिंग आहे तुम्हाला. एकदा इंग्लिश, रिझनिंग वगैरेची एकदा जर तयारी करून टाकली, तर अशा वेळेस आपल्यासाठी त्याच्यामध्ये दरवर्षी दुसरे बाकीचे 5-6 ऑप्शन ओपन होतात. ठीक आहे. एकाच परीक्षेच्या कुठेतरी पाठीमागे लागत बसून आपल्या आयुष्याचे म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ठीक आहे. सध्या माणसाला काही लय आयुष्य राहिलं नाही आणि ह्या आयुष्यामध्ये तुमचे जर 5-6 वर्ष जर तुमचे बेरोजगार म्हणून परीक्षेची तयारी करणारा म्हणून जर जात असतील, तर मग आपल्या आयुष्याला पुढे पुन्हा शेवटी राहिलेल्या 5-6 वर्षामध्ये नोकरी घेऊन काय करणार आहात? ठीक आहे. जे आयुष्य आपण जगतो सध्याच्याला ते क्वालिटी आयुष्य जगलं पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी नोकरी मिळायला पाहिजे. बी-एम-सी लॉ ऑफिसरचे वगैरे तुम्ही बघितलं असेल. मी तुम्हाला नेहमीच त्याचं उदाहरण देत असतो. ठीक आहे. म्हणजे लाख रुपये त्यांना सुद्धा पगार आहे. ठीक आहे. लागून त्याच्यामध्ये आज किती वर्ष झाले. तेव्हापासून पोरं जे-एम-एफ-सीच्या म्हणजे जाहिरातीचीच वाट बघतायत. ठीक आहे. तेव्हापासून जाहिरातीची वाट बघतात ते पोरं 2-2.5 वर्ष झालं त्याच्यामध्ये लाख रुपये पगार उचलतायत. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की जी मिळेल ती तुम्ही कॅच करा. हे झालं IBPS लॉ ऑफिसरचं. आता हे सगळे तुमचे जनरल म्हणजे मराठी, इंग्लिश, रिझनिंग वगैरे झालं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आर-बी-आयचे कायदे असू द्या, बँकिंग रेग्युलेशन ॲक्टसारखे कायदे असू द्या, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टसारखे कायदे असू द्या, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलसाठीचे कायदे असू द्या, ठीक आहे, मनी लॉन्ड्रिंग वगैरे सारखे कायदे असू द्या. अशा प्रकारचे कायदेसुद्धा ह्या IBPSच्या एक्झामला असतात. इव्हन आपल्या जे-एम-एफ-सीच्या पण विषयांवर प्रश्न असतात. म्हणजे सी सारखे जे विषय असतात, ठीक आहे, त्याच्या अशा काही सिव्हिल विषयांवर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे झालं IBPSचं. त्याच्यानंतर तुम्ही आता कंपनी प्रॉसिक्युटरचं जर तुम्ही बघितलं, म्हणजे मी तुम्हाला पुढचा मार्ग सांगतोय. ठीक आहे. कंपनी प्रॉसिक्युटरचं जर तुम्ही बघितलं 1 मिनिट हां. त्याची पण जाहिरात मी आपल्या ग्रुपवर पाठवली होती. कुणाला मिळाली नसेल तर तुम्ही WhatsAppवर मेसेज केला तर ऑफिसचा माणूस पाठवेल तुम्हाला. ही पण फ्रेशर लोकंसुद्धा भरू शकतात फॉर्म. आता ह्याच्यासोबत सी-बी-आयचं पण, ए-पी-पीचं पण भरायला पाहिजे होता. पण ज्यांनी भरला नाही त्यांच्यासाठी तो जाऊ द्या, पण तुम्ही हा भरू शकता. कंपनी प्रॉसिक्युटरची तुमची जाहिरात आहे. त्याच्या टोटल 18 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी पण तुम्ही तयारी करू शकता. म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांसाठी 30 वर्ष मर्यादा आहे. ई-डब्ल्यू-एसवाल्यांसाठी सुद्धा 30च आहे. ओ-बी-सीसाठी 33 वर्ष आहे. एस-सी आणि एस-टीसाठी तर 35 इयर्सचा आहे. सगळीकडेच अशा प्रकारची वयोमर्यादा आहे. आय-बी-पी-एसला सुद्धा तसंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा फ्रेशर लोकं एलिजिबल आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि सिलेबस जर याचा तुम्हाला सांगायचं म्हटलं, आता आपल्या मागच्या वेळेसचा कंपनी लॉचा म्हणजे असा फार अवघड असा सिलेबस असा असतो नाही. तुम्ही IBPS लॉ ऑफिसरपेक्षा सुद्धा कंपनी प्रॉसिक्युटरची जाहिरात तुम्ही जास्त प्रिफर करू शकता. त्याच्यामागचं कारण म्हणजे सिलेबसमध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन आहे. तुमच्या जे-एम-एफ-सीला पण तुम्ही तयारी करताय. भारतीय न्याय संहिता आहे. जे-एम-एफ-सीला पण तयारी करताय. भारतीय साक्ष अधिनियम आहे. जे-एम-एफ-सीला पण तयारी करताय. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे. जे-एम-एफ-सीला पण तयारी करताय. त्याच्यानंतर तुमचं आता एक्स्ट्रा कायदे काय आहेत ते बघा. पहिलं तुमचा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे. किती मोठा कायदा आहे असं बघायला गेल्यानंतर. छोटासाच कायदा आहे तो. फक्त टेक्निकल टर्म आहेत. म्हणजे फार तर फार 2-3 दिवसामध्ये क्लासमध्ये आपण ते समजावून घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे. ठीक आहे. तो सुद्धा 2-3 ह्याच्यामध्ये आपल्याला समजून घेता येतो. त्याच्यानंतर कंपनीज ॲक्ट आहे 2013चा. त्याच्यानंतर कंपनीज ॲक्ट आहे 2002चा पण आहे. एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986चा. त्याच्यानंतर दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट आहे 1946चा आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आहे. म्हणजे असे 12 कायदे आहेत. म्हणजे फार असा अवघड असा सिलेबस नाही कंपनी प्रॉसिक्युटरचा सुद्धा. ठीक आहे. आणि ह्याच्यात तर सगळे कायदेच आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काही वेगळं काही दुसरं काही विचारलं जाणार नाहीये. सरळ-सरळ तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कायद्याचाच सिलेबस आहे. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, की जे-एम-एफ-सी परीक्षेची तुम्ही तयारी करताय. पण जे-एम-एफ-सी परीक्षा अशा पद्धतीने एवढे सगळे चान्सेस जे-एम-एफ-सी परीक्षेमध्ये आहेत. मी जे तुम्हाला शक्यता सांगितल्या, ह्याच्यापेक्षा तुम्ही ह्याच्यासोबत ॲग्री करत असाल,
तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, की "सर तुम्ही जे म्हणताय आम्हालाही तसंच वाटतंय, की परीक्षा अशा-अशा पद्धतीने पुढे जाऊ शकते किंवा असं होऊ शकतं." किंवा तुम्हाला जर वाटत असेल, की फार ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होऊ शकतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगू शकता. किंवा तुम्हाला अजून कोणी काहीतरी वेगळी माहिती दिलेली असेल, की "सर हे असं होणार नाही, परीक्षा आता लगेच आपली 2 ऑगस्टला होणार आहे." अशी जर तुमच्याकडे काही माहिती असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. ठीक आहे. पण कोण सांगितलं तुम्हाला अशी 2 ऑगस्टला परीक्षा आहे, त्यांची नावं टाकू नका. म्हणजे तुमच्या कमेंट्स मला व्हिजिबल ठेवता येतील. तुम्ही दुसऱ्या शिक्षकांचे कोणाची नावं टाकली ना, त्यांच्या कमेंट्स ठेवता येत नाहीत. कारण त्यांच्या पण रेप्युटेशनचा प्रश्न असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ठामपणे असं सांगितलंय, तसं सांगितलंय. ते त्यांनी सांगितलेलं वेगळं. पण तुम्ही त्यांनी सांगितलंय म्हणून तुम्ही सांगू नका. तुमचं स्पष्ट मत काय आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. ठीक आहे. बाकी तुम्हाला कंपनी प्रॉसिक्युटरच्या ह्याच्याबद्दल अजून जास्त माहिती पाहिजे असेल, कंपनी प्रॉसिक्युटर सी-बी-आय-पी-पीचे पण आपले मागचे 3-4 वर्ष झालं आपण त्याचे पण क्लासेस घेतोय. त्याची पण बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. ठीक आहे. ज्यांना म्हणजे आयुष्यामध्ये अजून पुढचे 2-3 वर्ष बेरोजगार राहायचं नाहीये. ठीक आहे. जे-एम-एफ-सी परीक्षेची तुम्ही प्रिलिमची वाट बघणार, पुन्हा मेन्सची वाट बघणार, पुन्हा अजून पुढच्या वाट बघणार. ठीक आहे. हे सगळं असं जास्त हे चक्र जे आहे ते आपलं किती दिवस पुढे चाललं सांगता येत नाही. जे-एम-एफ-सी परीक्षा, एम-पी-एस-सी परीक्षा फार जास्त अनसर्टन झालेली आहे. पण ह्या परीक्षा अजिबात अनसर्टन नाही आहेत. कंपनी प्रॉसिक्युटरची एक्झाम यू-पी-एस-सी घेतं. ठीक आहे. टाईम टू टाईमच तुमची परीक्षा होणार. ठीक आहे. ह्या परीक्षांना अजिबात स्टे लागत नाहीत. ह्या परीक्षा फार जास्त थांबल्या असं सुद्धा असं काही त्याच्यामध्ये होत नाही. टाईम टू टाईम त्याच्यामध्ये सगळे रूल्स क्लिअर असतात. सगळं काही क्लिअर असतं. सगळ्या विद्यार्थ्याच्या हितामध्ये त्यांचे निर्णय असतात. त्याच्यामुळे सगळं पटापट होतात गोष्टी. लवकरात लवकर काहीतरी नोकरी पदरात जर पाडून घ्यायची असेल, तर ही कंपनी प्रॉसिक्युटरचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा तुमची जर समजा तयारी असेल, की आपल्याला अजून एक नवीन एरिया आपल्यासाठी ओपन व्हायला पाहिजे, तर तुम्ही बँकिंग लॉ ऑफिसरच्या पण परीक्षांची तयारी करू शकता. ह्या परीक्षांबद्दल तुम्हाला जास्त माहिती जर अजून काही पाहिजे असेल, तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही मला फोनही केला तरी चालेल, काही अडचण नाही आहे. काही जर तुम्हाला वाटलं, तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क त्या ठिकाणी साधू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.